ठीक आहे. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदनं कंठाटोपी च मालादंड कमंडलुदर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त बोल रे ब्रह्मानंदी डोल रे. दत्त दत्त बोल रे ब्रह्मानंदी डोल रे. हे स्वामी स्वामी बोल रे ब्रह्मानंदी डोल रे. स्वामी स्वामी बोल रे ब्रह्मानंदी डोल रे. कामधेनो कल्पतरू कामधेनो कल्पतरू स्वामी माझे दत्तगुरु. स्वामी माझे दत्तगुरु. हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे सत्वर पावरे दिगंबरा सत्वर पावरे दिगंबरा. शरणालो रे दिगंबरा. शरणालो रे दिगंबरा. हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज. आई रुक्मिणी देवी तुळजा भवानी मातेच्या चरणी नतमस्तक होतो. संत श्रेष्ठ ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी नतमस्तक होऊन हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवरायांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करून सन्मान्य व्यासपीठ
श्रवण भक्तीचा आनंद घेणाऱ्या माझ्या माता भगिनी पितृवर्ग बांधव बाल गोपाल आणि विशेष करून आमचे अभिजित आबा, त्यांचे पिता श्री लालचंद अप्पा आणि पूर्ण परिवार, लांडगे परिवार, आज कथेचा 6वा दिवस आहे. या कथेमध्ये आपण आपल्या मनाला न्हावून घेतायत दत्तप्रभूंचा रंग त्या मनाला लागतो आहे. आयुष्यभर तो रंग तसाच राहावा आणि अविरतपणे दत्तप्रभूंनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत अशी व्यासपीठावरून विनंती दत्तप्रभूंच्या चरणी करतो. सगळ्यांना नमस्कार करतो. आपल्या सर्वांचा आदरयुक्त सन्मान करून आजच्या कथेला प्रारंभ करतो. भाविक सज्जन हो, ही कथा परम पवित्र कथा आहे. दैन्य, दारिद्र्य, दोष, जन्म, पुनर्जन्म, जरा, रोगे, कर्मबंधन या सगळ्यांवरती मात मिळवून दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारी ही कथा आहे. कालपर्यंतच्या कथेमध्ये आपण नृसिंह सरस्वतींना आई सांगते, बेटा जाऊ नकोस. नृसिंह सरस्वती म्हणतात, आई एखाद्या पाण्यावरती जसा बुडबुडा असतो तो कधी फुटेल त्याचा भरोसा नाही, त्याचप्रमाणे हा मानवी जन्म आहे, एका क्षणाचा भरोसा नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला मनुष्याने आत्मउद्धारासाठी, हितासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आमचे प्रयत्न प्रपंचामध्ये आहे, परमार्थात कमी पडत आहेत. गोड विषय आहे. जीवाला आसक्तीपासून काढून अनासक्त करून आत्मबोधाकडे नेऊन पोहोचवणारा हा मार्ग सुंदर, सुलभ, साध्या पद्धतीने नृसिंह सरस्वती स्वामी आईला सांगतायत. जीव हा मुक्तच आहे, परंतु प्रेम करता 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 ममत्व आणि ते ममत्व आसक्तीमध्ये जर परिवर्तित झालं तर ते प्रेम राहत नाही, ती आसक्ती असते. म्हणून प्रेम जरूर असावं, जिव्हाळा असावा नात्यांप्रती सुद्धा, पण त्याचं पर्यावसान जे आहे ते आसक्तीमध्ये होऊ नये. गोपाल श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामधून एका क्षणात बाहेर पडले. किती गोप गोपिका रडत होते. हे वैराग्य आहे. जीव लावताही आला पाहिजे आणि वेळेप्रसंगी कडकडीत वैराग्य सुद्धा अंगी आलं पाहिजे. आणि आज सगळ्या गोष्टी आहे, फक्त वैराग्याची कमतरता आहे. एखादी गोष्ट सोडायची म्हटली तरी आपल्या जीवावर येतं. एका क्षणात सोडण्याची वृत्ती झाली पाहिजे. त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही, त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही, ही जी आसक्ती आहे ही तुटली पाहिजे. आत्मबोध देताना थोडासा विषय गमतीदार आहे. 4 बायका सांगितल्यात म्हणे आत्म्याला. आत्म्याच्या 4 बायका आहेत. पहिल्या बायकोवर आत्मा जीवापाड प्रेम करतो, तिला घासालाही विसरत नाही.
दुसऱ्या बायकोवर आत्मा पहिलीपेक्षा कमी प्रेम करतो, तिसरीवर अजून कमी, चौथीवर अजून कमी. म्हणजे टक्केवारी सांगायची जर ठरली 100%, 50%, 30%, 10% असं प्रेम. आणि ज्या वेळेला तो आत्मा निघायची वेळ येते त्यावेळेला तो आत्मा पहिल्या बायकोला म्हणतो, अगं मी चाललो, तू येतेस का माझ्या बरोबर? मी किती जीव लावला तुला. ती म्हणली मी येते, पण हा पण फार डेंजर आहे. सगळं चांगलं आहे, पण आलं का काही चांगलं नाही, काहीतरी घोटाळाच आहे. पहिली बायको आत्म्याला म्हणली, जीवा पाड प्रेम, मी येते, पण काय? दारापर्यंत. 100% प्रेम होतं चौघींमध्ये, सगळ्यात जास्त आवड तिची, फक्त दारापर्यंत. तिने साथ सोडली. आत्मबोध आहे हा, यातनं शिकलं पाहिजे. निघालोच आहे आता 2 नंबरचीला विचारतो, तिला विचारलं, अगं मी चाललो का आता, तू येतेस का माझ्या बरोबर? दुसरी जरा चिडूनच म्हटली, पहिलीला न्या ना, तिला किती जीव लावला, आता गरज पडली मला विचारायला आले. तो म्हणलं, बाई जाताना कटकट करू नये, तू येतेस? ती म्हणली मी येते, पण काय? स्मशानापर्यंत. तिने पण साथ सोडली. म्हणजे 100% वाली जिच्यावर प्रेम आहे दारापर्यंत, 50% वाली थोडी पुढे गेली स्मशानापर्यंत. तिसरीला विचारलं, अगं तू तरी येतेस का माझ्या बरोबर? तिसरीने उत्तर दिलं, येते, पण काय? चिता पेटेपर्यंत. बापरे, तिने पण साथ सोडली. खाली मान घातली, निघालाय तो आत्मा. काय कोणी कोणाचं नसतं म्हणे, इतका जीव लावला तिघींना. पहिली दारापर्यंत, दुसरी स्मशानापर्यंत, तिसरी चितापेटेपर्यंत. आता एक फॉर्मॅलिटी, चाललो ते विचारू जरा. खाली मान घातली. आता मला सांगा, तिघींनी असं उत्तर दिलं म्हणल्यावर चौघी, ती 4 नंबरवाली काय दिवे लावणार आहे? तिच्यावर तर 10% प्रेम आहे ना. अगं मला माहित आहे या चौघींमध्ये सगळ्यात कमी प्रेम तुझ्यावर होतं. मी चाललो आता, तू येतेस माझ्या बरोबर? 4 नंबरचे ने उत्तर दिलं, काळजी नका करू, मी तुमचे आणि तुम्ही माझे आहात. जिच्यावर 10% प्रेम, तिने हातात हात घेतला आणि सांगितलं, नाथ तुम्ही जिथं जाल तिथं मी तुमची साथ देईल, काळजी नका करू, चला मी येते. 4 नंबरची गेली, जिच्यावर 10% प्रेम होत. कळलं? मला माहितीये मानाने हलणार. कोणी म्हणायला नको, नाशिकचे बाबा होते, आत्म्याच्या 4 बायका सांगितल्या, पण नावत नाही सांगितलं. सांगतो ना, इथं मुद्दा आहे. आत्म्याची पहिली बायको दारापर्यंत, किती प्रेम करतो आम्ही तिच्यावर. आत्म्याच्या पहिल्या बायकोचं नाव आहे संपत्ती. सोडली का नाही साथ सांगा? आता मान हल्ल्या. बरोबर, सगळ्यांच्या मान हल्ल्या. आत्म्याची पहिली बायको आहे संपत्ती. येते का संपत्ती सोबत? आत्म्याची दुसरी बायको, मी येते स्मशानापर्यंत. आत्म्याच्या 2 नंबरच्या बायकोचं नाव आहे शरीर. किती प्रेम असतं शरीरावर, पण शरीर स्मशानापर्यंत. आत्म्याची तिसरी बायको आहे चितापेटेपर्यंत. नातेवाईक, परिवार, सोना, मुलं, नातू पंतू, हे की नाही, मित्र, अपतेष्ट, सगळे सोयरे. एकदा चिता पेटली का निघाले सगळे. कोण येतं काम? संपत्ती आली का? देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे? काय आपलं? संपत्ती येत नाही. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, पर पूरी जिंदगी बिता दी हमने कागज के टुकड़े कमाने के लिए. इथं घोटाळा आहे. संपत्ती म्हणजे सर्वस्व नाहीच आहे.
आणि येताना आम्ही ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेला आमच्या मुठी बंद होत्या, माझं माझं माझं. पण काय आणलं का बंद मुठीत? काहीच नाही. आणि मृत्यू आला तेव्हा दोन्हीही मुठी खुल्या होत्या. नाही रे नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी अंतदासी एकल प्राणा माझे माझे म्हणूनी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल मागे सर्व राहिले सुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी दोन दिवसाची तुझी जवानी दोन दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार मेला मागे मेल्या मागे सर्व राहिलं तुझीतील जागे तोरे नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, कोणी काम येत नाही. उल्लेख केला, पहिली बायको संपत्ती, आत्म्याची दुसरी बायको शरीर आहे, तिसरी बायको परिवार नातेवाईक. अग्नि डाग दिला सगळे निघून जातात. क्या मिला रे तुझे इस दुनिया से आते आते, क्या मिला रे तुझे इस दुनिया से आते आते, अपनों ने ही जला डाला रे तुझे इस दुनिया से जाते जाते. पेटवणारे आपलेच असतात. कोण आहे आपलं सांगा? आत्म्याची चौथी बायको आत्म्यासोबत निघाली म्हणून तिच्यावर प्रेम करा आजपासून. दत्त प्रभूंचा संदेश आहे. आत्म्याची पहिली बायको संपत्ती आहे, दुसरी शरीर आहे, तिसरी नातेवाईक परिवार आहे. आणि आत्म्याची चौथी बायको आत्म्यासोबत निघाली.
आत्म्याच्या 4 नंबरच्या बायकोचं नाव आहे पुण्य. करा हरिभक्ती परलोकी ये कामा सोडवील यमा पासूनिया. हे चलन असं आहे ना, हे एनी टाइम एनीवेअर, कुठेही कधीही चालतं. कोणतं? पुण्य. संपत्तीला अनर्थ सांगितले. माझ्याकडे वेळ कमी आहे. मी म्हणत नाही तुम्ही सगळं सोडून द्या आणि लगेच संन्यास घ्या आणि जंगलात जाऊन तपाला बसा, गरज नाही. अनासक्त व्हा, आसक्ती कमी करा. एकच डोक्यामध्ये ठेवा, हे माझं नाही, हे माझं नाही. न मम. ही पूजा झाली का सत्यनारायणाची किंवा घरची नवचंडीची? हातावर पाणी घ्यायचं असतं. ते पंडितजी म्हणतात, श्री सत्यनारायण देवताय नमः, प्रियतम इदम न मम. हे देवा, तुझंच तुला अर्पण करतो, यातलं माझं काहीच नाहीये. इदम न मम. आणि न मम म्हणलं का सुटतो जीव, आणि मम म्हणलं का अडकतो. ज्ञानेश्वर महाराज जवळ आहे आपल्याला, आळंदीला. आपणची विहुणी दुहिता, न मम म्हणे पिता, न मम म्हणे पिता तो सुटे प्रतिग्रह्यता जावाई शिरके. कन्यादानाला बाप म्हणतो, जावई बापू आता ही मुलगी आमची नाही. न मम, बाप सुटला. आणि जावायला म्हणावं लागतं मम, अडकला. काय कळलं का? म्हणजे 5 शब्दामध्ये बद्धता आणि मुक्तता आहे. फक्त 5 शब्द. न म म म्हटलं का जीव सुटतो, आणि म म माझं म्हटलं का अडकतो. म्हणून आता पाहुणे बिवणे आले उद्या आणि म्हणले बंगला छान आहे, कोणाचा? काय म्हणाल? खर शपथ आहे तुम्हाला, काय म्हणाल? न म म, बंगला आमचा नाही. नाही तुमचा नाही, मग तुम्ही तर इथं राहता. त्यांना म्हणा आम्ही भाडेकऱ्यासारखं राहतो, मालकाने सांगितलं खाली कर का सगळं सोडून एकदा निघून जावं लागतं. आमचं नाहीच आहे. म्हणून सांगू का, आनंद माना, रोज आनंदाने राहा. आणि आनंदानेच राहा रोज. आजचा दिवस माझ्यासाठी शेवटचा दिवस आहे, असंच जगायचं, म्हणजे आनंदी राहतो. वरती गेल्यावर असं नको व्हायला, बाई लाल रंगाची साडी वापरायचीच राहून गेली, वापरून घ्या. हे राहून गेलं, ते राहून गेलं, अमुक राहून गेलं. वन्स मोर नाही, मिळालंय त्याचा आनंद लुटा. आणि हे आयुष्य सत्मार्गी लावा, पुण्य कमवा. धन नाही काम येत, भांडणं लागतात. देह हे काळाचे, धन कुबेराचे. 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 तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. इथे मनुष्याचे काय आहे?
हे बघा, पैसा धन आपल्यासाठी, आपण धनासाठी नाहीये. जरूर कमवावा, पैसा कमवावा, धन कमवावं, पण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. व्यवहार शुद्ध असावा, धन जोडावं. प्रपंचाला लागतो धन, मी म्हणत नाही ते व्यर्थ आहे. अर्थाशिवाय अर्थ नाही. आता हा कार्यक्रम करायचा म्हटल्यावर याला अर्थ लागणार आहे ना, फुकट थोडी होणार आहे. असावं, प्रत्येकाकडं असावं. आणि मी तर म्हणतो, मी आजच असं गुरुदत्त प्रभूंकडं मागणं मागतो. आज उद्या वेळ मिळतो का नाही तुमच्या सगळ्यांसाठी. मी इतकं श्रीमंत व्हावं, इतकं श्रीमंत व्हावं, इतकं श्रीमंत व्हावं, उद्याची उद्या घरापुढं सोन्याचं तुळशी वृंदावन तुम्ही बांधावं. उद्याची उद्या. पण त्या सोन्याकडं नुसतं पाहू नये, तुळशीकडे पाहावं. काय कळलं का? आपला मूळ उद्देश काय? किती लागतं सांगा ना, किती लागतं? एक महात्मा आले आणि ते मारुतीच्या मंदिरात बसले. एक शेठजी म्हणाले, महात्मन हमारे घर चलिए, हमारे घर आप खाना खाइए, बहुत दिन की इच्छा है, कोई सात्विक पुरुष मेरे घर आके खाना खाइए. येतो म्हणे. ते शेठजीच्या घरी गेला. शेठजीच्या बायकोने छान पैकी 5 पक्वान्नाचं भोजन बनवलं आणि तो महात्मा जेवायला बसला. पहिला घास असा खाणार, तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं, प्रवेशद्वारातून एक विंचू मध्ये येत होता. विंचू माहिती आहे ना? तो महात्मा त्या विंचवाकडे पाहून हसायला लागला. हे का जेवत नाही म्हणून त्या शेठजीने पाहिलं. महात्मन तुम्ही खरंच महात्मे आहात का? म्हणे काय? त्या विंचवाकडे पाहतोय, तो विंचू घरात येतोय, आम्हाला सावध करायचा. विंचू घरात येतोय, त्याला मारा किंवा काय करा. तुम्ही खुशाल हसताय. कसले महात्मे तुम्ही? घरात साप आणि विंचू जर असेल तर त्या माणसांना झोप येईल का? विंचू घरात येतोय आणि तुम्ही त्याच्याकडे बघून हसताय, आम्हाला सावध सुद्धा करत नाही. त्या महात्म्याने हात जोडले आणि सांगितलं, शेठजी काय करू? म्हणे काय? हा अगोदरच्या तुमच्या जन्मातला पप्पा आहे, मागच्या जन्मातला हा तुमचा पप्पा आहे. माझा पप्पा? तो विंचू झाला? म्हणे हो. म्हणे का? सारखं गल्ल्यातच पाहिजे म्हणे, किती आले किती गेले, बाहेर लक्षच नाही त्याचं, त्याला विंचू केलंय. मग कशाला आले? म्हणे बघायला आले, पोरांनी कमवलेलं किती नासवलं, बघायला आले म्हणे. पोरग म्हणलं मग तर चप्पल घेऊन मारलंच पाहिजे पप्पाला. दृष्टांत सोडून द्या, सिद्धांत घ्या. माझा मुद्दा इतकाच आहे, धनाला काळाची मर्यादा आहे, धनाला जन्माची मर्यादा आहे, धनाला देशाची मर्यादा आहे. देशाची मर्यादा आहे धनाला. भारतातलं चलन अमेरिकेत चालत नाहीये आणि अमेरिकेचे डॉलर्स भारतात चालत नाही. आहे का नाही देशाची मर्यादा? चालतं का? कालाची मर्यादा आहे. मी लहान होतो त्यावेळेला 20 पैशात मुठभर ऑरेंजच्या गोळ्या यायच्या, लेमनच्या अशा मुठभर. आता 20 पैसे चालता का? 1 रुपया सुद्धा पोरं घेत नाही. ते म्हणले कॅडबरी 5ला येते, 5 रुपये द्या. म्हणजे कालाची मर्यादा आहे. पूर्वीच्या काळी कवड्या चालायच्या, कवड्या. आता कोणी कवड्या घेईल का? नाही घेत. चलन बदलतं. कालाची मर्यादा आहे, जन्माची मर्यादा आहे. या जन्मात कमवलेलं सोबत नेता येत नाही, पुढच्या जन्मात घेऊन येता येत नाही. म्हणून अंडरलाईन करा, परमार्थ महाधन जोडी देवाची चरण. जे धन देवापासून दूर करत असेल त्या धनाला महत्व द्यायचं का जे धन देवाचं चरण जोडतं त्या धनाला जवळ करायचंय? निवड तुमची आहे. मी सांगितलंय, दत्त प्रभूंनी केलेलं मार्गदर्शन आहे. धनमान बळेन आठवसी देवा,
मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, यमाचे यमदंड बैसतील माथा, मग तुझा रक्षिता कोण आहे? कोण रक्षण करील तिथे? तिथं कोणीच काम येणार नाही. तिथं फक्त एकच चलन काम येईल, पुण्य आणि नामस्मरण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रयागला दीक्षा देऊन, प्रयाग क्षेत्रामध्ये माधवाला शिष्याला दीक्षा देऊन तीर्थयात्रा करत असताना चारही बहिणी भाऊ त्यांना भेटायला आले. आणि आईच्या अंतःकरणाला दुःख झालं. बेटा, आता तू सोडून जाशील. काय शब्द वापरलाय श्री गुरूंनी. नरसिंह सरस्वती म्हणतात, आई, पुत्राने संन्यास घेतला तर त्यांच्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो. इतकी ताकद आहे संन्यासाश्रमामध्ये. पूर्वजांना आणि वंशातील नंतरच्या लोकांना सुद्धा यमाचं भय राहत नाही, ज्याच्या घरामध्ये कोणीतरी संन्यास घेतलाय, देवासाठी स्वतःला समर्पित केलेलं आहे. तेथे एक ब्राह्मण होता आणि तो पोटशोळीच्या व्याधीने ग्रस्त होता. माधवरण्या कृतार्थ केला आश्रम देऊनी तुम्हीच ना, पोटशोळीची व्यथा हरली, विप्र सुखविला तुम्हीच ना. गोड वर्णन आहे. त्याने जेवण केलं का त्याचं पोट इतकं दुखायचं, म्हणजे जेवण त्याला विषासारखं झालं, जेवायचंच नाही. आणि सहज काय त्याचं भाग्य म्हणावं, सद्गुरूंची भेट व्हायला भाग्य लागतं. देवाचं नामस्मरण करीत असे. आणि हे परस्पर जोडलेले मार्ग आहे. देवाचं नामस्मरण करा, तुम्हाला सद्गुरू भेटेल, आणि सद्गुरू भेटला का मग तुम्हाला देव भेटेल. पहिलं नामस्मरण फार महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाच्या ब्रीद मध्ये एक शब्द दोनदा रिपीट केलाय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि पुढं आउटपुट काय सांगितलं, पुण्याची गणना कोण करी. कलियुगामधलं ते प्रधान साधन आहे सद्गुरू आणि ईश्वर प्राप्तीचं. दोनदा का बोलले, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मुख हरीच आहे, आणि त्या हरीच्या मुखाने हरीचीच प्राप्ती करण्यासाठी हरी म्हटलं पाहिजे. हरी बोला, नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. नामे विन मुख सर्पाचे ते बीळ. किती संतांनी उपदेश केलेला आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा करत चाललाय, नामस्मरण करत चाललाय. आणि चांदण्यांमध्ये चंद्र शोभून दिसावा असे माझे दत्त प्रभू शिष्य गणांमध्ये शोभून दिसताय. कोटी सूर्यांचे तेज हरी, हेममय भूषणे साजरी, कस्तुभमणी विशेष, वत्सलांचनाची भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खुन, उदरी त्रिवळे शोभयमान त्रिविनी संगमासारखी, नाभी कमल सुंदराती, तेथे विद्यात्याची उत्पत्ती, की चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पै, जानो पर्यंत करशोभती, मनगटे कंकणे विराजती, करकमलांच्या कृती रक्त पंकजा समान, भक्ता द्यावया भयवर, सिद्धी सर्वदा सव्य कर, गदा पद्म शंख चक्र चारही हस्ती आयुधे, कासे कासिला पितांबर, विदुलत समतेज अपार, कर्दळी स्तंभा परिसुंदर उभय जंगा दिसताती, जेते भक्तजन सुखावती, ज्यांच्या दर्शने पतित तरती, जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, जाते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योगे चिन्ह मंडित वर्णिता वेद शिनले, 14 विद्या 64 कला, जाते वर्णिता थकल्या सकळा, ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णो, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, क्रमून शकेल महिमांबर, तेथे पामर मिकाय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता. हे सद्गुरूंचं वर्णन करतोय मी. गुरुचरित्र फार सुंदर आहे हो. वाचा म्हणजे वाचाल. पाया पडतो तुमच्या, माझ्या नका पडू, पाया पडतो, विनंती करतो, एकदा तरी गुरुचरित्र वाचा प्लीज. वाचाल का?
होत म्हणा. बर वाचा, जबरदस्त वाचा, एकदा तरी वाचा, फार सुंदर आहे. अनुभव नाही आला ना, हा ग्रंथ विसर्जित करा. अजून काय सांगू, 33वे वर्ष चालू आहे माझं सेवेमध्ये. एवढ्या दिवसाचा अनुभव आहे. तुका म्हणे चाखोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. अनुभव नसेल तर काय बडबड आहे. ऐका, गुरुजींचं त्याने दर्शन घेतलं आणि स्मित हास्य, सुहास्य वदनम, असं गोड हसू होतं ना. आणि ते तो चेहरा पाहिला सद्गुरु रायांचा का माणसाने दुःख, दैन्य, दारिद्र्य सगळं विसरून जावं आणि असं वाटावं पाहतच राहो, पाहतच राहो. आणि असे चेहरे पाहत जा जेणेकरून दिवस तुमचा चांगला जाईल. हे की नाही तर एखाद्याचा चेहरा असा असतो सकाळी सकाळी, अरे बाप, असं वाटतं कुठलं पाप केलं याला पाहिलं मी. असे चेहरे असतात काही काहींचे भयानक. सुहास्य वदनम, स्मित हास्य. तो पाया पडला. एक ब्राह्मण होता, त्याला जवळ बोलवलं. इकडे काय, या आजारी माणसाला तुझ्या घरी जेवायला बोलव. तो हात जोडून म्हणला, गुरुजी अन्न खाल्लं का माझं पोट दुखतो. शेवट म्हटलं तुमचं दर्शन करतो जातो मरून, आता काय जगण्यात फायदाच नाही. 2 घास खाल्ले तरी असं वाटतं मरून जावं, इतकं पोट दुखतं, गडाबडा लोळतो मी. गुरुजी हसले, म्हणले नाही, आजचं अन्न तुला औषध ठरेल. ते का ब्राह्मणाला बोलव. आणि काय सहज लीला असायची हो. जो आला ना त्याला दुःखातून मुक्त सद्गुरूंनी केलंय. म्हणून तर कलियुगातले ते चालक, मालक, पालक आहे. तत्वज्ञान नाही सांगितलंय. साधा हा आजारी आहे ना, मला याला व्याधीतनं मुक्त कसं करता येईल. एका ब्राह्मणाला बोलवलं. हे बघ, हा बिचारा पोट शुळेने व्याधीग्रस्त आहे, याला तुझ्या घरी जेवायला बोलव. ग्राम अधिकारी होता तो, त्याचं नाव सायनदेव. नामधारकाचा पूर्वज सायनदेव, ज्यांच्यासाठी गुरुचरित्र गुरूंनी सांगितलंय. पूर्वज शिष्य गुरुजींचा तो, नृसिंह सरस्वतींचा. अनारसे कर, उडदाचे वडे कर आणि खीर कर जेवायला, हे 3 पदार्थ सांगितले. आता अनारशांना खसखस असते. आता हे अन्न देऊन त्याच्या पोटचूळ बरा केला म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये अर्थ असेल ना. हेच पदार्थ का बनवायला लावले. खसखस महाग आहे. असे छोटे दाणे असतात सफेद, अनारशांना लावतात ना. माझ्या माता भगिनींना करेल, पोटासाठी खूप छान आहे ते. डायजेशन सिस्टम चांगलं राहतं त्याने. आणि त्या सायनदेवाने त्या व्याधीग्रस्त असलेल्या पोटशूळ ज्याला आहे त्याला जेवायला बोलवलं. आणि हे सगळे अनारसे, उडदाचे वडे आणि खीर हे सगळं बनवलं. तो घाबरत घाबरत जेवत होता. 2 घास खाल्ले तरी मला गडाबडा लोळायला लागत, इतकं पोट दुखतं. आणि हे खाल्ल्याने आता पोटभर जेवा. हा, तुम्ही अतिथी आहात आणि गुरुरायांनी तुम्हाला जेवायला सांगितलं म्हणजे माझं भाग्य आहे. त्यांचा उपदेश आहे, त्यांचा आदेश आहे, पोटभर जेवा. सायनदेव म्हणाला त्या विप्राला, त्या पोटशूळ असलेल्या ब्राह्मणाला. आणि काय सांगू, त्याने जेवण केल्या बरोबर 2 घास खाल्ले तरी पोट दुखायचं, पण हे जेवण जेवला त्याचं पोट कायमचं दुखायचं बंद झालं. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. किती उपकार आहेत. सहज बोलायचं, कृती करायची आणि त्यातनं फक्त आणि फक्त समोरच्याचं कल्याणच करायचं. जगामध्ये, जगाच्या पाठीवर सत्वर पावणार दैवत असेल तर ते कोणते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
ज्यावर गुरु कृपा होते जन्मांतरीचे त्याचे दोष जातात, मग शारीरिक व्याधी कशी राहणार सांगा बरं. तीन शिष्यांची गोष्ट आली आहे, फार सुंदर आहे. आता हे याच्यामध्ये आहे तेच मला बोलावं लागतंय. एवढा मोठा ग्रंथ आहे 53 अध्यायाचा. आतापर्यंत आपण फक्त 16-17 अध्यायापर्यंत आलोय आणि उद्याचा तर दिवस शेवटचा आहे. पण तुम्ही काळजी नका करू, जे गरजेचं आहे, जे महत्वाचं आहे. आणि इथं आजारी लोक असतील किंवा काय किंवा कोणासाठी काय, मी खूप 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 असं सगळं काढतो थोडं थोडं, आणि कोणत्या लोकांना काय फायदा होईल, उपदेश कसा जाईल, त्याचा आउटपुट कसं येईल, या दृष्टिकोनातनं मला मोजके अध्याय द्यायचे आहेत. या तीन शिष्यांची गोष्ट फार सुंदर आली 16व्या अध्यायामध्ये. श्री गुरु वैद्यनाथला असताना एक ब्राह्मण नृसिंह सरस्वतींना म्हणतो, माझे गुरुजी माझ्यावर सारखं ओरडतात, मला सारखं काम सांगतात, आणि मला तो काही शास्त्राचा उपदेशच करत नाही. सद्गुरूंनी उपदेश कुवतीनुसार करावा. कुवत, मी साधं उदाहरण देतो. लहान मुलं जेवायला बसले आणि त्यांना 10-10 भाकऱ्या वाढल्या, खातील का ते? त्यांची कुवतच नाही ना, त्यांचा स्टॅमिना नाही ना. म्हणून पंक्तीला मोठी माणसं म्हणतात, पोरं पाहून वाढा रे. का? त्याची कॅपॅसिटी पाहून वाढा. ज्ञान देताना सुद्धा सद्गुरूंनी, नृसिंह सरस्वती दत्त प्रभूंनी कुवतीनुसार दिलंय. आता या ब्राह्मणाचा गुरु दुसरा आहे आणि तो तक्रार घेऊन आलाय वैद्यनाथला. गुरुजी काय रे, माझे गुरुजी सारखे ओरडतात, मला सारखं काम सांगतात, मला तत्वज्ञानाचा बोध देत नाही, हे देत नाही, ते देत नाही. नृसिंह सरस्वती दत्त प्रभू हसले. ते म्हणले, अरे वेड्या, मातीचा घडा पक्का होण्यासाठी त्याला कुंभाराच्या थापटण्याचा मार सहन करावा लागतो. का? कुंभार ज्या वेळेला ते मडकं थापटतो त्यावेळेला मडकं फुटावं म्हणून नाही, मडकं पक्क व्हावं म्हणून. हा उद्देश आहे. तो म्हणला, मला काही कळत नाही. मग गुरुजींनी, सद्गुरुरायांनी, नृसिंह सरस्वती स्वामींनी एक कथा सांगितली. धौम्य मुनींच्या आश्रमामध्ये भरपूर शिष्य होते. त्याच्यापैकी 3 अरुणी पांचाळ, वैद्य आणि उपमन्यू. अरुण पांचाळ हा नावाचा जो शिष्य होता त्याला धौम्य मुनींनी सांगितलं, आज तू शेताला पाणी भरायला जायचंय. बारे देतात, पाणी भरतात ना शेताला. तो पाणी भरायला गेला आणि जिथून पाणी चाललंय, शेत वरती आणि पाणी खाली आहे. आणि आता त्या शेतामध्ये पाणी कसं न्यावं, ओंजळीने तर एवढं शेत भरता येणार नाही. परीक्षा होती धौम्य मुनींनी पाहिलेली अरुणी पांचाळ या शिष्याची. गोड कथा आली आहे 16व्या अध्यायात. त्याने काय केलं, ते पाणी अडवण्यासाठी काही दगड टाकले, पण पाण्याचा ओघ इतका होता का ते धडाधड पडायचे, वाहून जायचे. दगडच राहत नव्हते तर चिखल मातीने कसं ते पक्क करून इकडं पाणी वरती जाईल. त्याने डोकं लावलं, आता काय करू, शेतामध्ये पाणी चढलं पाहिजे, शेत वरती आहे, पाणी खाली आहे, आणि त्याला जर बांध घातला तर ते पाणी वरती असं तुंबून त्या शेतामध्ये जायला मदत होईल. दगड टाकले तर ते निघून जातात. बांध कसा घालायचा त्या पाण्याला? त्याने एक बाजूला पाय लावले आणि एक बाजूला डोकं लावलं आणि स्वतः आडवा झाला त्या पाण्याला. आता ते पाणी याच्यामुळे तुमलं शेतामध्ये गेलं, पण याच्या नाका तोंडात पाणी जात असताना याचा जीव कासावीस झाला. दिवस मावळतीला जायला लागला, अजून शिष्य का नाही आला.
एक सांगू तुम्हाला, सद्गुरू सुद्धा आईसारखंच प्रेम करणारे असतात. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुची कृपा सिंधू पांडुरंगा. गोड महाराजांनी पहिलंच भजन नमिला गणपती है ना. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुची कृपा सिंधू पांडुरंगा. म्हणजे किती गोड संगती लावली पा. माता पिता गुरु आणि पांडुरंग हेच तर देव आहे ना. दुसरे देव कोणते? आई बाप गुरु आणि नंतर देव. आई बापाची जबाबदारी, मुलाला बॅग दिली, आवरून दिलं, शाळेत नेऊन सोडलं का शिक्षकांची जबाबदारी सुरू होती. म्हणून या समाजाची 3-4 लोकांवर जबाबदारी खूप आहे. आई बाप, शाळेतले शिक्षक आणि संत. घरामध्ये आई बाप हे सुसंस्कारी असेल तर पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्या सुसंस्कारी होती. माफी मागून बोलतो, आज आई बापच गैराट झाले तर पोरं सैराट का होणार नाही? कठीण समस्या हो ना. आई बाप, शाळेतले शिक्षक, शिक्षकांवर मोठी जबाबदारी आहे. आणि तिसरे आहे संत. या तिघांनी जर मनावर घेतलं ना, पुन्हा रामराज्य येईल. असो, शिष्य का आला नाही म्हणून ते बघायला गेले धौम्य मुनी, आणि त्यांनी पाहिलं याचा जीव नाकातोंडात पाणी जातंय, कासावीस होतोय. जवळ गेले, त्याला उचललं आणि त्याला उराशी कवटाळून सांगितलं, तू पास झालास, आता तुला जे ब्रह्मज्ञान पाहिजे, तुला जे तत्वज्ञान पाहिजे, मी ते देतो तुला. इतका आनंद झाला त्या शिष्याला. दुसरा शिष्य वैद्य, जे पीक पिकलंय भाताचं ते सोंगायचंय, ते व्यवस्थित नीट करायचंय, ते उपणायचंय, पोत्यांमध्ये ते धान्य भरायचंय. जा, दिवसभरात हे सगळं करायचं, धान्य घरी आलं पाहिजे. वैद्य नावाचा शिष्य धौम्य मुनींनी त्याला पाठवलं.